मनोज जरांगे पाटील आज इचलकरंजी आणि बेळगावच्या दौऱ्यावरती प्रामुख्याने बेळगाव आणि महाराष्ट्र कर्नाटक जो सीमा प्रश्न आहे आणि या सीमा प्रश्नासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत आयोजित करणाऱ्या सभेत मनोज जरांगे पाटील संबोधित करणार आहेत। आज बेळगाव दौरा आहे, काय नेमका भावना आहेत? समाजाच्या प्रश्नासाठी आपण गेलं पाहिजे। त्यांचा आग्रह होता की आपण बेळगावला आलं पाहिजे। तिथे समाजाच्या खूप मोठ्या अडचणी आहेत, तर दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण आज त्यांच्याकडे जातो। मात्र आतापर्यंत मराठ्यांचा विषय आला आणि आता मराठी म्हणजे सीमा भागात मराठी टिकवावी यासाठी प्रामुख्याने ही समिती लढा देत असते, मराठी बांधवांसाठी लढा देत असते। मग आता मराठ्यानंतर मराठीसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात उतरणार? नाही, भेद तसं इथं पण नाही। इथं मराठा किंवा ओबीसी इथंही मी भेद नाही करत, ते मनाने करायला लागले, त्याला मी काय करू शकत नाही। मी ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसी बांधवांबद्दल आता वाईट बोललेलं नाही आजपर्यंत, कधी बोलणार पण नाही आयुष्यात। ओबीसी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, कोणालाही बोललेलं नाही मी। नेत्याला फक्त सोडत नाही मी, कारण ते कोणाचेच नाहीत, त्यांचे नाहीत आणि आमचे पण नाही। तसंच तिथल्या सगळ्या मराठात नाही तर मराठी माणसाच्या मदतीला यांचे काय प्रश्न आपण जाणून घेतले पाहिजे। त्यातच काय म्हणतो ना, मानवता धर्म खरा त्याच्यात बघतोय काय विषय त्यांचा, जाणं कर्तव्य, समाजाचा मुलगा म्हणून माझं जाणं कर्तव्य। त्या भागात सुद्धा समितीकडून 2 उमेदवार देण्यात आलेले आहेत, एक तर बेळगावसाठी आणि दुसरा खानापूरसाठी 2 असे उमेदवार आहेत। त्या उमेदवाराच्या प्रचारात तुम्ही जाता? नाही, प्रचाराचा काय संबंध कोणाचे? तिकडे पड नाही, उताना पड नाही, सरळ पड, मला देणं घेणं नाही तिथून। कारण त्यांचेच बिल्ले कवर लाविता, तुमच्या स्वतःच्या पोराचं वाटलं झालं आणि खिशाला लावून हिंडा कोणकडे काय हिंडा रे? स्वतःच्या जातीचं वाटलं झालं, इथं बिल्ले लावून हिंडा, याला निवडून आणून त्याला निवडून कवर निवडून आणतो। तुझे लेकरं लागले लोकांचे तिथं कामाला, तुझ्या जातीचे लोक लागलेत हमाली करायला, तुझ्या जातीचे पोरं उसत वाढायला लागलेत आणि तू बिल्ले लावून हिंडतो, कर त्यालाच मोठं आणि तो याला उसत वाढायला। जातीचं बघा कधीतरी, स्वतःचे लेकरं मोठं करायचं, पाठ्याने जीवा पणाला लावला आहे आणि मरायला शेवटपर्यंत भेट नाही। एवढे षडयंत्र असले तरी 1 इंच जातीसाठी माग हटत नाही ना। मला पैशाची गरज आहे ना पदाची, कवर बिल्ले लावून हिंडाता लोकांचे, स्वतःच्या जातीचे बिल्ले लावून स्वतःच्या लेकराला बसू द्या लाल दिव्यात, त्याला हो द्या अधिकारी क्लास 1चं, त्याच्या अंगावर वरती चढू द्या। हे स्वप्न बघा, बाकीच्याने तेच बघितले, तुम्ही बिल्ले लावून बघा स्वप्न त्यांना आमदार मंत्री करायचं। काय वागताय तुम्ही, काय शान जागवायला निघालात मराठ्यांची? प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 3ऱ्या टप्प्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या लवकरच होतील। मराठ्यांचं म्हणजे तुम्ही लोकसभेत कुठेही ॲक्टिव्ह दिसला नाही, मात्र जर 6 जूनला तुम्ही म्हणताय 7 जूनला जर तुमचा महाराष्ट्र शासनासर्फे निर्णय झाला नाही तर प्रामुख्यानं पुढची विधानसभा मनोज जरांगे पाटील लढणार का? हो, माझा मराठा समाज मैदानात आहे। जर मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित नाही केला तर माझा मराठा समाज 288 मतदारसंघात मैदानात। मी नाही, मला राजकारण नाही करायचं। मराठा नेत्यांचे, मराठा कार्यकर्त्यांचा आग्रह असेल की मनोज जरांगे पाटीलच याचं नेतृत्व केलं पाहिजे। माझा स्वभाव थोडा वेगळा आहे, मी जे भाषणात बोलतो ते जनरल जीवनात करतो। लोक भाषणात एक बोलतात, अंतरात एक करते। राजकारण माझा मार्ग मला आवडत बिनत। जनचळवळीवर माझा खूप विश्वास आहे। या जनचळवळीवर माझ्या जातीला 70 वर्षात न मिळालं आरक्षण मिळालं। या आठवड्यात साहेबांचे 27 PS झालेत फक्त आरक्षणावर। तुम्ही 2 वर्षात टाका बघा माझ्या मराठा लेकराचा किती होतो। मला पुढेही जायचं नाही, आग्रह केला तरी नाही। हा, मात्र एक खरे, माझा समाज मला देणारा बनवायचा समाज, त्याबरोबर इतर समाजालाही आम्ही सोबत घेणार आहेत आणि ते लढणार आहेत। तसा पाहिला ना आमचा विजय झालेला आहे। खरं सांगतो तुम्हाला मी, कसा विजय झाला। मोदी साहेबांनी आत्तापर्यंत त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा कधीच प्रचार केलेला नाही। मोदी साहेबांवरती महाराष्ट्रातल्या काही नेत्यांमुळे दिल्या, ज्यांच्यात मराठ्यांचा द्वेष भरलेला आहे, त्यांच्यामुळे मोदी साहेबांना अशी वाईट वेळ आली की त्यांना पुऱ्या महाराष्ट्रात स्वतः प्रचार करायची वेळ आली। इथंच आहेत ठाण मांडू, इथंच करा मराठ्यांची एकी जिंकलेली, इथंच एकजूट आहे खरी। याचा अर्थ असा नाही की महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला आणा, हे दोन्ही सारखेच। यांचे दोघांनी इतकं वाटलं गेलेलं, त्यांनी काय आमचं काय आम्हाला सोन्याचा पाळणा दिलेला नाही आहे। ये आता ताजच थोपाड फोडलं आहे महायुतीवाल्यानं आमचं, त्यामुळे हे दोन्ही शहाणे नाही आहेत। हे दोघं आमच्यासाठी सारखे, जे दोघांनी आमचं वाटोळं केले। पण आता समाजाला पर्याय नाही, म्हणून समाज बरोबर कोणाला पाडायचं ते पाडतोय। पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय। मायबाप मराठ्यानं पाडायचं सुद्धा शिका, पाडण्यात बी लय मोठा विजय। यांनी नाही दिलं तर मैदानात मराठा आहे विधानसभेला 100%। धन्यवाद केल्याबद्दल। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील आज बेळगावच्या दौऱ्यावर होते आणि तिथला नेमका प्रश्न काय हे आज मनोज जरांगे पाटील हे समजून घेणार आहेत। शिवाय मोदींवरती सुद्धा टीका मनोज जरांगेंनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। लोकसभेत कोणतीही ॲक्टिव्ह जागा नाही, मात्र विधानसभेत जोपर्यंत आरक्षणाचा विषय सुटत नाही तोपर्यंत
जर आरक्षणाचा विषय सुटला नाही तर विधानसभेच्या सुद्धा रिंगणात मराठा बांधव असतील असं एकंदरीत जाहीर प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडं सुनील सोबत नंदकिशोर गावडे, TV 9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.